तुमच्याही टाचाला कितीही जुन्या भेगा पडलेल्या असतील तरीही त्या ठीक होऊ शकतात. अगदी रक्त निघत असो किंवा अशा प्रकारे पाय पूर्णपणे खराब झालेले असो, ते अशा प्रकारे सॉफ्ट मऊ लहान मुलासारखे होऊ शकतात आणि टाचाच्या भेगा पूर्ण भरून गेलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, लाईन बघून तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि हा रिझल्ट मिळालेला आहे एका घरगुती उपायाने. 0 खर्चामध्ये तुम्ही ह्या टाचाला पडलेल्या भेगा ठीक करू शकतात. टाच दुखत असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल तर तो देखील ठीक होतो. फक्त पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर यासाठी बघा, आपल्याला इथे लागणार आहे लाल कांदा. लाल मीडियम साईजचा एक कांदा मी घेतलेला आहे. त्याचा पाचोळा काढून मी त्याला स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर कांदा आपल्याला थोडासा कट करायचा आहे. जास्त बारीक केला तरी चालतो किंवा थोडा मोठा ठेवला तरी चालतो, अगदी तुमच्यानुसार. आणि त्यासोबतच बघा, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता कांदा इथे आपण कट करतच आहोत, तर पांढरा कांदा न वापरता लालच कांदा वापरायचा, म्हणजे याचा आपल्याला लवकर फायदा होतो. आणि कांदा जसं की आपल्या सर्वांच्याच घरी आहे, त्यामुळे याला लगेचच तुम्ही बनवू शकता. त्यासोबतच याला बनवण्यासाठी 5च मिनिट लागतात, जास्त वेळही द्यायची गरज नाही. त्यानंतर ना बघा, कांदा आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकायचा आहे किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यात फिरवू शकता किंवा चॉपरमध्ये बारीक केला तरी चालतं, अगदी तुमच्यानुसार. पण खूप जास्त याची पेस्ट आपल्याला करायची नाही. थोडासा मोठाच आपण याला खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत. त्यामुळे ना मी याला जास्त नाही, अगदी 4-5 वेळा असं फक्त हाणलं. आणि त्यानंतर ना बघा, बघू शकता, थोडासा कांदा जे आहे ना तो त्याचा रस पाणीदार झालेला आहे, रस बाहेर निघाल्यासारखा झालेला आहे आणि थोडासा ठेचला गेलेला आहे. तर असंच आपल्याला हवं आहे. त्यानंतर कांदा आता आपण काढून घेऊयात एखाद्या वाटीमध्ये किंवा अशा प्रकारे प्लेटमध्ये देखील काढू शकता. त्यानंतर ना बघा, आपल्याला इथे लागणार आहे लसूण. लसणाच्या काही कळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. 15-16 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत मी सोलून. न सोलता घेतल्या तरी चालतात. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अद्रक. अद्रक इथे मी घेतलेली आहे. भरपूर अशी अद्रक घ्यायची. भरपूर लसूण देखील मी घेतलेला आहे आणि कांदा देखील बघा भरपूर झालेला आहे. आणि हे आपण जसं 1-2 व्यक्तीसाठी तुम्ही बनवू शकता किंवा 2 टाचांसाठी हे पुरेसं होतं. त्यानंतर ना अद्रक देखील आपल्याला, जशी आपण कांदा ठेचून घेतला ना उबडधोबड, तसंच अद्रक देखील आपल्याला यामध्ये टाकून अशी बारीक करायची आहे. जास्त काही बारीक पेस्ट करायची गरज नाही. ओबडधोबडच केलं तरी चालतं, म्हणजे कसं थोडंसं यामधून रस निघाला पाहिजे, ते तुटलं पाहिजे, एवढंच हे आहे. बाकी तुम्हाला बारीक कट करण्याची सवय असेल तर बारीक कट करून जरी हे घेतलं किंवा खिसून जरी घेतलं ना तरी चालतं. आणि त्यासोबतच ना इथे आता बघा, आपल्याला लागणार आहे कच्ची हळद. तुमच्याकडे कच्ची हळद नसेल तर तुम्ही तुमच्याकडे असलेलं हळदीचं पावडर, रेग्युलर आपण भाजीला जे वापरतो ते जरी घेतलं तरी चालतं. पण माझ्याकडे कच्ची हळद आहे आणि या सीझनमध्ये असते, त्यामुळे मी याला वापरत आहे. कारण की म्हणजे कच्ची हळद तर अजूनच गुणकारी आहे. आणि त्याला देखील जसं आपण अद्रक ठेचून घेतली ना बारीक, त्याचे तुकडे करून घेतले, तसंच काहीसं आपल्याला इथे करायचं आहे हळदीला देखील. आता खूप बारीक बघा असं मी याला केलेलं नाही. अगदी 2-3 वेळाला मी थोडंसं मारलं आणि लगेचच ते कसं पूर्ण असे तुकडे झाले त्याचे. कारण की थोडी दिवसाची हळद होती, काही दिवसांची. फ्रेश असेल तर थोडंसं अजून याला कुटून घ्यावं लागतं. आता यानंतर ना बघा, आपल्याला इथे लागणार आहे कडुलिंबाची पानं. कडुलिंबाची ओली फ्रेश पानं घेऊ शकता किंवा वाळलेली घेतली तरी चालतात. अगदी घराच्या आजूबाजूला कुठेही मिळतात, त्यामुळे तुम्ही नक्की वापरा. 10-12 कडुलिंबाची पानं घ्यायची, जी की औषधी वनस्पती आहे आणि जखम भरून काढण्यामध्ये याचा भरपूर मोठा रोल आहे, त्यामुळे नक्की तुम्ही वापरा. आणि पानं घेत असतील ओली तर खलबत्त्यामध्ये थोडी ठेचून घ्या. वाळलेले आहेत त्यामुळे मी याला थोडासा बारीक करून यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर ना बघा, आपल्याला इथे लागणार आहे कणिक. माझ्याकडे शिल्लक राहिलेली गव्हाची कणिक आहे, तर ती मी वापरत आहे. बाकी तुम्हाला जसं गव्हाची कणिक मळायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही काय करू शकता ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. भरपूर ऑप्शन आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीने वापरण्याचे. तर काय करायचं बघा, कणिक मी घेतलेली आहे. तसं तर दररोज आपण चपात्या करतोच, थोडीशी कणिक साईडला ठेवा आणि अशा प्रकारे वापरा. कणिक असं घेत असाल तर पातळ त्याला असं पसरवून घ्यायचं कणकेला, अगदी आपल्या टाचाच्या साईजनुसार. किंवा तुम्हाला गुडघ्यासाठी वापरायचं आहे, पूर्ण पायासाठी, तळपायासाठी वापरायचं आहे, त्या साईजचं आपल्याला हे तयार करायचं आहे. आणि आपण तयार केलेल्या सर्व गोष्टी आपण एका वाटीमध्ये टाकून चांगल्या एकजीव करून मिक्स करून घेतल्या होत्या आणि त्या आपण या कणकेच्या गोळ्यावरती अशा पसरवून घ्यायच्या आहेत. भरपूर अजून शिल्लक आहे हे मिश्रण, जे आपण दुसऱ्या टाचेसाठी वापरणार आहोत. त्यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे कापूर. कापूर घ्यायचा. कापूरचं पावडर करून ठेवलेलं आहे. तुम्ही वडी घेत असाल तर 2 कापुराच्या वड्या घ्या. म्हणजे एका पायाला एक अशी वापरायची. 1 कापूरची वडी मी सध्या इथे वापरलेली आहे. बारीक करून ठेवलेलं पावडर यावरती टाकलेलं आहे कापूरचं. आणि त्यानंतर बघा, इथे आपल्याला ना काय करायचं, याला दाबून ठेवायचं, म्हणजे हे कणकेचं
कणकेतून निघालं नाही पाहिजे, चांगलं कणकेमध्ये हे बसलं पाहिजे. आणि असं नाही करायचं की खूप मोठी जाड पूर्ण हे लेअर द्यायची या सगळ्या गोष्टींची. अगदी कणकेमध्ये बसेल आणि पूर्ण कणिक कवर होईल एवढंच यामध्ये आपल्याला हे मसाला टाकायचा आहे. त्यानंतर गॅसवरती मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. तुम्ही काहीही गरम करू शकता, पातेलं, कढई असं काही. आणि ते गरम झालं की त्यावरती आपल्याला ही कणिक ठेवायची आहे. कणिक खालून चांगली चपाती जशी भाजते किंवा थोडीशी करपते ना, तशा प्रकारे खालच्या बाजूने झाली पाहिजे. आणि तोपर्यंत आपण वरच्या साईडला टाकायचं आहे तेल. तेल इथे तुम्ही एरंडीचं तेल, मोहरीचं तेल किंवा तुम्ही ते कडुलिंबाचं तेल वापरू शकता. तेल 2-3 चमचे यावरती टाकायचं आणि तेल असं नाही का उकळी आल्यासारखं झालं पाहिजे, म्हणजे एवढं गरम हे तेल झालं पाहिजे. ते तुम्ही जेव्हा तेल टाकताना भरपूर तर तेल नाही, पण थोडंच आहे. पण अगदी तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं ना, यामध्ये बुडबुडे किंवा तेल असं गरम होत आहे तुमच्या लक्षात येईल. आणि खालून चपाती देखील थोडी करपल्यासारखी होईल. त्यावेळेस समजून जायचं की हा मसाला पूर्ण तेल चांगलं गरम कडकडीत झालेला आहे. आणि हे असं होऊ द्यायचं, अगदी घाई करायची नाही, याला कच्चंच ठेवायचं नाही. आणि वरचं तेल पूर्ण पेस्ट चांगली गरम झालेली आहे. आता मी याला परत असं थोडंसं दाबून घेतलं चमच्याच्या मदतीने. आणि आता आपण याला बाजूला काढूयात. त्यासोबतच तुम्ही वरून अगदी बघा की तेल चांगलं असं चटचट होत आहे का, गरम झालेलं आहे का. आणि त्यासोबत याला थोडंसं बाजूला ठेवूयात. आणि इथे आपल्याला लागणार आहे पत्ता गोबी किंवा एरंडी. तुमच्याकडे जर बघा आता पत्ता गोबी वापरायची गरज नाही, तुमच्याकडे जर एरंडीचे पानं असतील तर. माझ्याकडे सध्या एरंडीचं पान नाही म्हणून मी पत्ता गोबीचा वापर करत आहे. किंवा खायच्या पानाचा वापर करा. आणि एरंडी किंवा खायचं पान किंवा पत्ता गोबी असं जे पण तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि गव्हाची कणिक नसेल तर सरळ एरंडीचं पान घ्यायचं. एरंडीच्या पानावरती आपण जी गव्हाच्या कणकेवरती प्रोसेस केलेली आहे ती करायची एरंडीच्या पानावरती. आणि सेम करायचं. बाकी कणिक असेल कणिक घ्या आणि एरंडीचं पान असेल एरंडीचं पान घ्या. आणि नसेल तर तुम्ही गोबीचं पान देखील वापरू शकता. आता गोबीचं पान कसं वापरायचं, तव्यावरती टाकून मी तवा गरमच होता तर गोबीचं पानही दोन्ही बाजूने गरम करून घेतलं. आणि त्यानंतर आपली गव्हाची कणिक जी आहे ना तर ती ठेवलेली आहे अशा प्रकारे पत्ता गोबीवर. पान सध्या गरम आहे त्यामुळे व्यवस्थित हाताळा. आणि जसं मी म्हणलं गव्हाच्या कणकेऐवजी तुम्ही पान वापरू शकता. तर एक पानावरती मसाला टाकायचा, ते गरम करायचं आणि दुसरं पान असं घ्यायचं, म्हणजे सेम प्रोसेस होते. आणि हे फक्त असं नाही की टाचेसाठी आहे, पूर्ण पायासाठी, गुडघ्यासाठी तुम्ही अगदी तुम्हाला जिथे त्रास आहे त्या ठिकाणी याला बांधू शकता. आणि हे बांधल्यानंतर ना एवढा छान आराम मिळतो, पूर्ण भाग तो शेकला जातो, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि अगदी रिलॅक्स फील होतं. यामध्ये टाकलेल्या सर्व गोष्टी आपल्या दुखण्यावरती छान मुरतात आणि आपल्याला रिझल्ट देण्यासाठी मदत करतात. अगदी तुम्हाला जर ना संधिवाताचा त्रास असेल ना तर तो देखील घालवण्याचं हे काम करतं. आता बघा तुम्ही हे फक्त ना जसं आता 1-2 तासासाठी हे लावून ठेवायचं आहे किंवा रात्री झोपण्या अगोदर हे अशा प्रकारे बांधा आणि सकाळी उठल्यानंतर हे काढा. टाचा खूप छान मऊ होतात आणि भरून येतात, पायदुखी थांबते, खूप छान रिलॅक्स फील होतं. एकदा करून बघा. आणि हे टाचावरती बांधण्या अगोदर टाचा स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे कसं ते छान लागू होतं. धूळ इन्फेक्शन झालेलं असेल तर त्याचा फायदा होत नाही. अगोदर छान गरम मिठाच्या पाण्यामध्ये पाय स्वच्छ धुवून घेतले तर अजूनच चांगलं. आणि या संबंधित काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल शेअर करा. धन्यवाद.